like a Hellcat. वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे OX यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधले राहिलेले गणित म्हणजे क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8, 9 पर्यंत क्वेश्चन्स आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये 1 to 4 झाले होते आणि सर्वांना खूप छान वाटली व्हिडिओ. सगळ्यांनी प्रतिक्रिया चांगली दिली आहे. असे व्हिडिओ बघत राहा, नॉलेज वाढवत राहा आणि लॉकडाऊनमध्ये चांगल्या प्रकारे शिकत राहा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जे सबस्क्राईब केलं त्याचा धन्यवाद. चला मी व्हिडिओ सुरू करूया. तर स्टुडंट्स, आपण क्वेश्चन नंबर 5 बोर्डवर लिहिलंय बघा. क्वेश्चन काय विचारला, इन ट्रेपेझियम PQRS साइड PQ पॅरलल साइड SR. आता हा PQ आणि SR एकमेकांना पॅरलल आहे. ट्रेपेझियमचा आकार असा असतो. पुढे काय दिले, AR = 5AP. म्हणजे इकडे तुम्हाला दोन व्हॅल्यू दिले बघा. इथं AR ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 5AP आणि इथे AS ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 5AQ. आणि क्वेश्चन काय विचारले, देन प्रूव्ह दॅट SR = 5PQ. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. मग कसं प्रूव्ह करणार बघा. सगळ्यात पहिले बघा, मी इथं व्हॅल्यू लिहिले AR = 5AP. आता मी काय करणार, AR ला इथंच ठेवतो. हा जो AP इथं मल्टिप्लायमध्ये, तसा हा AQ पण मल्टिप्लायमध्ये आहे. AP ला इथं आणलं तर हा जरा डिवाइड, इथं उरलं फक्त 5 आणि इथं AS ठेवलं. AQ इथं मल्टिप्लायमध्ये, इथं हा डिवाइड, इथं उरलं 5. मग हा झाला इक्वेशन नंबर 1, हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन मी स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 2 अशा प्रकारे आपण हे कन्सिडर करूया. ठीक आहे. मग आता पुढे काय बघा आपल्याला दिलं, इकडं ह्या दोन व्हॅल्यू दिल्या आणि तुम्हाला हे करायचं. मग हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला दोन ट्रायंगल घ्यावं लागेल. ते दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवावं लागेल आणि दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपण टेस्टचा यूज करतो. राईट, आपण शिकलो आहे. 4 टेस्टमधून तुम्हाला 3 टेस्ट चांगल्या प्रकारे शिकायचे आहे. AA टेस्ट, SAS आणि SSS. आणि टेस्टमधून जर तुम्हाला दोन ट्रायंगल प्रूव्ह करायचं आहे, सिमिलर दाखवायचं आहे, तर तुम्हाला अँगलच्या जोड्या माहीत पाहिजे, जे मी तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे. नसेल बघितला, नवीन नसाल तर मागचा व्हिडिओ बघून घ्या, अजून क्लिअर होईल. मग इथं मी दोन ट्रायंगल घेतो. ओके, आता इथं दोन ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल SRA अँड ट्रायंगल QPA. बघा इथे सगळ्यांनी SRA. ओके, हा एक ट्रायंगल घेतला आणि दुसरा ट्रायंगल घेतला आपण QPA. कळलं, तुम्ही PQA असंही सुद्धा घेऊ शकता. तुम्ही असं खालून का घेतलं, असं वरून का ट्रायंगलचं नाव घेतलं, कसं, अशातलं काही भाग नाही आहे. खालून घेतलं नाव किंवा वरून घेतलं, तुमचं आन्सर हे ॲक्युरेट येईल, लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे नाव तुम्ही PQA घेतलं आणि SRA घेतलं तरी चालेल. आता आपण इथे काय करूया बघा, या दोन ट्रायंगलमध्ये सर्वात आधी PQ हे कोणाला पॅरलल आहे, SR ला. आणि आपण असं म्हणूया की ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. कोणती, SQ. बघा, PQ ही लाईन झाली, एक मिनटं, PQ आणि ही झाली SR. ठीक आहे. आता ट्रान्सव्हर्सल असं न समजा तुम्ही असं म्हटलं ही ट्रान्सव्हर्सल आहे, तर इथं कोणते अँगल झाले, अल्टरनेट अँगल तयार झाले. मग इथं काय लिहायचं आपण, अँगल PQA किंवा अँगल PQS असं म्हटलं तरी चालेल. ओके, आता ट्रायंगलचं नाव काय सांगा, SRA आहे, बरोबर ना. SRA आणि इथं QPA आहे. जर समजा तुम्ही या अँगलचं नाव असं लिहिलं, अँगल आधी SRA खाली आहे, तर मी कसं नाव ना SRA. आता SRA म्हणा किंवा SRP म्हणा, अँगल कोणता येतो इकडं, R येतोय. म्हणजे अँगल कोणता आहे ना, SRA कॉन्ग्रुएंट अँगल. इथं काय नाव आहे, QPA. मग आता ट्रायंगल असा गेलाय, उलटा गेलाय. समजा मी इथं उलटा Z घेतला, असा उलटा Z. ओके, हा अँगल आणि हा अँगल दाखवला तरी चालतो, किंवा तुम्ही हा आणि हा अँगल घेतला तरी चालतो, काहीही हरकत नाहीये. हे बघा इथं डस्ट करतो, तुम्हाला अजून क्लिअर दिसेल. इथे आपण SRA घेतलं किंवा तुम्ही समजा हा झाला उलटा Z आणि सरळ Z असा येईल. मग सरळ Z मध्ये समजा तुम्हाला नाव घ्यायचं असेल तर तुम्ही सिम्पली नाव घेतात ASR असा. ठीक आहे. मग काही मुलं म्हणते सर उलटा नको, सरळ सांगा. ठीक आहे, सरळ घ्या. मग तुम्ही RSA म्हणा, अँगल RSA कॉन्ग्रुएंट अँगल. मग इथं कोणता आहे ना, मग PQA, अँगल PQA. मग इथं लिहायचं अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. पण अल्टरनेट अँगल का झाला हे कळलं सगळ्यांना. ओके, PQ इज पॅरलल टू SR अँड SQ इज ट्रान्सव्हर्सल. कळलं सगळ्यांना.
किंवा तुम्ही RP हा ट्रान्सव्हर्स दाखवला तरी चालतो. सगळ्यांना कळलं? RSA आणि PQA. मग आपण इथं SQ लिहूया. SQ इज अ ट्रान्सव्हर्सल. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? मग हे झालं एक अँगल झालं, म्हणजे AA टेस्ट आपण वापरू शकतो कारण इथला एक अँगल आपण आता इथे दाखवला आहे. उरला आता एक अँगल. तो एक अँगल कसा दाखवणार? व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग अँगल PAQ अँगल, एक मिनिट, खाली SRS घेतलाय ना, मग हा घेऊया नाव. कोणतं घेऊया? RAS कॉंग्रुएंट अँगल PAQ. रिझन काय लिहायचं इकडं? इथे लिहायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग आता इथं किती आले? कोणती टेस्ट झाली? AA टेस्ट. म्हणजे याचं देअरफॉर ट्रायंगल SRA सिमिलर टू ट्रायंगल QPA. रिझन काय द्यायचं? AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे. मग हे झाले ट्रायंगल सिमिलर. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय शिकवलं होतं? वेन टू ट्रायंगल गेट सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर होतात तेव्हा त्यांचे साइड्स हे प्रोपोर्शन मध्ये. मग आता तुम्हाला याचे साइड्स प्रोपोर्शन मध्ये लिहायचं. मग कसं लिहायचं? SR अपॉन QP इज इक्वल टू RA अपॉन PA इज इक्वल टू SA अपॉन QA. आणि काल मी तुम्हाला रिझल्ट सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल हा याचा अर्थ होतो. हा, चला आता बघूया याच्यामध्ये व्हॅल्यू AR अपॉन AP कुठे दिसते बघा? AR ही दिसते. AR म्हणजे RA म्हणजे AR आणि AP म्हणजेच काय? PA. मग आपण काय करूया इकडं इथं, आणि SR कुठं आहे का? SR इकडे SR अपॉन 5PQ. मग आता मला सांगा, मी SR अपॉन 5P QP ॲज इट इज लिहिलं आणि हे 1 आणि 2 मध्ये कुठंच नाहीये. आणि इथं RA म्हणजेच AR आणि PA म्हणजेच AP. हे किती व्हॅल्यू दिली आहे? 5. ओके, याची पण किती व्हॅल्यू दिली आहे? 5. बघा ना, AS म्हणजेच काय? SA आणि QA म्हणजेच काय? AQ. फक्त नाव कसं दिलंय? उलटं दिलंय. हा, त्याच्यामुळे किती आहे? 5 आहे. म्हणजे थोडक्यात काय? याची व्हॅल्यू या दोघांना इक्वल आहे. मग आता मी दोघांतली कोणती एक व्हॅल्यू घेऊ शकतो? मी तुम्हाला इथं दाखवतो. इथं स्पेस नाहीये. मग या दोघांतली कोणती एक व्हॅल्यू मला घ्यायची, तर मी काय करणार? SR अपॉन QP इज इक्वल टू 5. कोणती तर एक व्हॅल्यू घेतो. आता मला सांगा, याला डिनॉमिनेटर किती आहे? 1. 1 ने SR ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार? SR. आणि 5 ने QP ला गेलं तर काय होणार? 5PQ. QP म्हणा किंवा PQ म्हणा, QP किंवा PQ एकच झालं. मग अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. टफ नव्हता, बरेच मला टफ वाटेल. तो फक्त काय होता? थोडासा वेगळा होता. वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिलाय. आन्सर काढून दिले मी तुम्हाला. सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. नंबर 6 बघा, बोर्डवर लिहिलेला आहे मी. त्याची फिगर सुद्धा काढलेली आहे. इन ट्रेपॅझियम ABCD फिगर 1.6. ही फिगर 1.60 आहे आणि ट्रेपॅझियम ABCD काढलेला आहे. लाईक लास्ट फिगर सेम फिगर आहे. सेम फिगर मीन्स ट्रेपॅझियम आहे ती. साइड AB पॅरलल साइड DC. मग आता ही AB आहे ती DC ला पॅरलल आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये पण असं दिलं होतं काहीतरी. डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉइंट O. आता इथं डायगोनल दिले तुम्हाला. इथं AC डायगोनल आणि इथं BD डायगोनल. बोथ डायगोनल्स आर इंटरसेक्टिंग ईच अदर ॲट पॉइंट O. इफ AB इज इक्वल टू 20, मग AB किती आहे? 20. DC इज इक्वल टू काय? 6 आहे. OB किती आहे इकडं? OB 15. तर तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड OD. वेअर इज OD? हिअर इज OD. मग OD तुम्हाला विचारलेलं आहे. मग कसं काढणार बघा. तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन आले ना तर घाबरायचं काहीच नाही. सिंपल लक्षात ठेवायचं, दोन ट्रायंगल घ्या, ते सिमिलर दाखवा. काय लक्षात ठेवायचं? दोन ट्रायंगल घ्यायचं, ते सिमिलर दाखवायचे. मग आता मी काय करतो बघा. सगळ्यात पहिले इथं आधी प्रायमरी इन्फॉर्मेशन येतो. इन क्वाड्रिलॅटरल ABCD. मग हा ट्रेपॅझियम आहे. इन ट्रेपॅझियम ABCD तुम्ही असू शकता. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रेपॅझियम असं लिहिलं तरी चालेल. साइड AB पॅरलल साइड DC आणि पुढे काय दिले? डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉइंट O. ओके, अंडरस्टूड. आता काय करूया आपण? दोन ट्रायंगल घेऊया.
आता तुम्ही जो ट्रायंगल कसे करता, OCD OAB, इन ट्रायंगल OCD अँड ट्रायंगल OAB. तुम्ही कसे नाव घ्या, आन्सर एक असेल. OCD म्हणा, OAB म्हणा, DCO म्हणा, BAO म्हणा, कसे म्हणा. फक्त करताना लक्षात ठेवायचं जेव्हा अशा प्रकारची फिगर येईल ना ट्रेपेझियम, तर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की अल्टरनेट अँगलचा जो शेप आहे Z घेतला तर तुम्हाला असं नाव घ्यावं लागेल. इन ट्रायंगल ABO अँड ट्रायंगल CDO. जर तुम्ही उलटा Z घेतला तर तुम्हाला नाव मग कसं घ्यावं लागेल, DCO BAO. कळलं. इथे मी नाव कसं घेतलंय, OCD, आणि इथे घेतले तुम्हाला OCD OCD. ओके. आणि इथे घेतले तुम्हाला OAB, म्हणजे उलटा Z आकाराने घेतलेला आहे. लक्षात ठेवा, हे नाव घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं कसं आन्सर व्यवस्थित ॲक्युरेट येऊ शकतं. पुढे बघूया. इथे काय काय होणार सांगा. मग आता कोणते कोणते अँगल आहे, एकतर होणार कोणता, अल्टरनेट अँगल होईल. मग तुम्ही अल्टरनेट अँगल कोणते सांगू शकता सांगा जरा. तर इथं बघा अँगल कोणताही घ्या तुम्ही. सरळ जर घेतला तर अँगल CDO, अँगल CDO, कॉन्ग्रंट अँगल ABO, इथं लिहायचं अल्टरनेट अँगल. एक झालं म्हणजे A टेस्ट झालं. हा A मध्ये A झालं. आपल्याला A टेस्ट वापरायची आहे तर A झालं. मागच्या क्वेश्चन प्रमाणे करायचं. दुसरं कोणतं आहे ना, वर्टिकली अपोजिट अँगल. मग अँगल COD, कॉन्ग्रंट अँगल AOB. रिझन काय आहे ना, वर्टिकली अपोजिट अँगल. मग कोणती टेस्ट झाली तर A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मला याचं देअरफॉर ट्रायंगल OCD सिमिलर टू ट्रायंगल OAB. रिझन काय आहे ना, A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर होतात तेव्हा त्यांचे साईड कशामध्ये होतात, प्रपोर्शनमध्ये. म्हणजे साईड कोणकोणते आहे ना सांगा जर. इकडं इथे आहे ना OC अपॉन OA इज इक्वल टू CD अपॉन AB इज इक्वल टू OD अपॉन OB. रिझन लिहायचं CSST. मी तुम्हाला शिकवलं आताच. आता मला सांगा याच्यामध्ये कोणकोणती व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. जरा शोधूया. AB 20 आहे. वेर इज AB, इथं आहे का, इथं आहे बघा इथं. मग काय करतो मी, इथं करून 20 लिहितो. अजून कोणतं आहे, DC कुठे, DC वरच आहे. DC किती आहे, इथं 6 आहे. DC म्हणजे CD, इथं 6 आहे. अजून काय आहे बघा इथं OB इज इक्वल टू 12. मग OB कुठं 15 आहे. OB किती आहे, 15. मग इथं 15 घेतलं. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, OD. मग OD ॲज इट इज लिहितो. मग याची गरज आहे का, नाही. मग आता याचा क्रॉस मल्टिप्लाय आपण करूया. ठीक आहे. मग आता इथं काय होणार सांगा, 6 इंटू 15 इज इक्वल टू OD इंटू 20. मग आता मी इथं काय करणार, 6 इंटू 15 इज इक्वल टू OD इंटू 20. इथं 6 इंटू 15 लिहिलं, 20 इथं मल्टिप्लाय इथं होणार, डिवाइड OD इथं राहील. आता 20 आणि 15 हे 5च्या टेबलमध्ये आहे. ओके. मग इथं का 5 चोक 20, 5 3 15. वर किती उरले, 3, खाली किती आले, 4. म्हणजे 5 3 जा 15, 5 4 जा 20. साहित्य किती, 18. 18ला कितीने भागायचं आहे, 4ने. मग 18 अपॉन 4 म्हणजे OD. आता ODची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला 18ला 4ने डिवाइड करावं लागेल आपल्याला. 4 4 जा 16, 4 चौक 16, 2 पॉईंट देऊन काय 0. मग 4 5 जा 20. आन्सर किती आलं, 4.5. हिअर OD इज इक्वल टू 4.5. कळलं सगळ्यांना व्यवस्थित. याचा आन्सर लिहून घ्या व्यवस्थित आणि चांगलं समजून घ्या. हे आन्सर लिहिल्यानंतर त्याला समजून घ्या व्यवस्थित. क्वेश्चनचा आन्सर कसं सॉल्व्ह केलं तुम्हाला अजून चांगलं कळेल. आपण पाहूया पुढचा प्रश्न. ओके स्टुडंट्स, आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD कशी आहे, पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्रामचा मराठीमध्ये अर्थ समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचा अर्थ काय होतो की त्याच्या बाजू समोरासमोरच्या समांतर असतात. म्हणजे ही बाजू याला समांतर आणि ही बाजू याला समांतर. कळलं का. म्हणजे इथे AB DCला समांतर होईल, BC ADला समांतर होईल. कळलं. पॉईंट E इज ऑन साइड BC. पॉईंट E जो आहे हा BC वर आहे. लाईन DE इंटरसेक्ट रे AB. आता DE जी लाईन आहे ती पुढे जाऊन या B पॉईंट जो
टी आहे इथं इंटरसेक्ट करते, म्हणजे ए बी मधून जो पॉईंट आला, जो रे आला बाहेर इथपर्यंत टी, त्या टीला इथं काय करते इंटरसेक्ट करते. आता तुम्ही ना इंटरसेक्ट कसं करताय बघा ना, तुम्ही तर याला इथून पुढे वाढवलं, इथून पुढे वाढवतो, एकमेकांना ते इंटरसेक्ट करणार. प्रूफ दॅट डीई इंटू बीई इज इक्वल टू सीई इंटू टीई, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. बरेच वेळा काय होतं, असं आलं ना मुलं घाबरतात, त्यांना वाटतं आता हे सॉल्व कसं करायचं. इझी आहे ते, काही हार्ड नाही, हे मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा इथं आपल्या इथं 2 ट्रायंगल घ्यायचे. मग आता इथं कोणत्या ट्रायंगल DEC घेऊया आणि TEB घेऊया. मला याचं इन ट्रायंगल DEC अँड ट्रायंगल TEB. मग या 2 ट्रायंगलमध्ये मला सांगा ना काय काय तुम्हाला दिसतंय. जर तुम्ही या फिगर नीट बघाल तर इथं सुद्धा काय होईल, एक असा अल्टरनेट अँगल तयार झालाय बघा. हे बघा, म्हणजे हा झेड आला, उलटा झेड. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकमेकांना काय ना कॉन्ग्रंट होणार. मग आता इथं कसं लिहायचं आपण, अँगल CDT म्हणा किंवा अँगल CDE म्हणा तरी चालतं. मला याचं अँगल CDE कॉन्ग्रंट अँगल BTE, अँगल BTE. बघा इकडला अँगल आणि इथला अँगल हे झाले झेड आकाराचे, उलट्या झेड आकाराचे, हे झाले अल्टरनेट अँगल. मग इथे लिहायचं अल्टरनेट अँगल. पुढे काय होणार सांगा, पुन्हा मागच्या वेळेप्रमाणे जे आपण बघितलं आता 2 क्वेश्चन मध्ये वर्टिकली ऑपोजिट. मग आता वर्टिकल ऑपोजिट मध्ये कोणते घ्यायचं तुम्ही, कोणते घ्या, CEDE मध्यभागी पाहिजे आणि इथून बोलताना सुद्धा TEB मध्यभागी पाहिजे. अँगल CED कॉन्ग्रंट अँगल TEB. मग रिझन काय नाही याच्यामध्ये सांगा, वर्टिकली अपोजिट अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल. मग आता कोणती टेस्ट झाली विद्यार्थ्यांनो, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मला याचं देअरफॉर ट्रायंगल DEC सिमिलर टू ट्रायंगल TEB, इट इज ना ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कळलं सगळ्यांना व्यवस्थित. आता हे 2 ट्रायंगल सिमिलर झाले तर काय होणार, त्याची साइड प्रोपोर्शन मध्ये. मग DE अपॉन TE इज इक्वल टू EC अपॉन EB इज इक्वल टू DC अपॉन TB. बघूया आता याला रिझन काय लिहायचं, याला लिहायचं CSST. चला सांगायचं अर्थ काय होतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता इथं बघा, इथं DE आहे, BE आहे, B म्हणजेच EB, CE आहे म्हणजेच EC आणि TE आहे म्हणजे हे आलं. याची गरज आहे का आपल्याला, नाही. मग ह्या 2 साईडला आपण व्यवस्थित लिहूया, DE अपॉन TE. आणि हा काय होता, CE आहे तिथं प्रूव्ह मध्ये, आणि हा B आहे, त्याला लिहिलं व्यवस्थित, सळकून लिहिलं. आता काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे काय होणार इथं, DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. बघा आलं का नाही प्रूफ, है ना. प्रूफ केलं आपण, एवढं इझी होतो. दॅट्स सो इझी. क्वेश्चन इज ऑलवेज इझी, ओनली व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू अंडरस्टँड द क्वेश्चन व्हेरी क्लिअरली. एकदा स्पष्टपणे क्वेश्चन समजून घेतला, काय करायचं स्टेप फॉलो करायच्या. आवडला क्वेश्चन लाईक करा, नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये येऊन तुमची प्रतिक्रिया पाठवा, कसं वाटतं व्हिडिओ तुम्हाला. पाहूया आपण पुढचा क्वेश्चन, तोपर्यंत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू. स्टुडंट्स क्वेश्चन नंबर 8 बघूया पटकन आपण. इन द फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P. मग AC आणि BD एकमेकांना P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. अँड AP अपॉन CP इज इक्वल टू PP अपॉन DP, हे दोन्ही एकमेकांना इक्वल दाखवले. प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABP सिमिलर ट्रायंगल CDP. आता या क्वेश्चनमध्ये जास्त काय करायचं नाही, तुम्हाला फक्त 2 ट्रायंगल हे सिमिलर दाखवायचे. मग आता इथं बघा, सगळ्यात पहिले आपण क्वेश्चनची प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे ती लिहिलं तरी चालेल, किंवा आपण असं लिहिलं तरी चालेल, सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट ॲट पॉईंट P. ओके, मला याचं इन फिगर segment AC and segment BD intersect each other.
इंटरसेक्ट इच अदर. लिहिलं. आता काय करायचं, इच अदर ॲट पॉईंट ई. येस, ॲट पॉईंट पी, नॉट ई, ॲट पॉईंट पी. मग आता आपण काय दोन ट्रायंगल घेऊया, कोणते दोन ट्रायंगल घेतले तरी चालते. मग आता इथे दोन ट्रायंगल जे सिमिलर दाखवूया तेच घेऊया आपण. मला याचं इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP. याच्यामध्ये काय होणार बघा, एक तर तुम्हाला गिवनमध्ये दिले, मला याचं AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. तर याचं गिवन. आता हे गिवन काय दाखवते बघा, ही साईड आणि ही साईड प्रपोर्शनमध्ये आली आहे, म्हणजे AP आणि CP एकमेकांना इक्वल आहे. म्हणजे हे कसं असतं हे बघा जरा सगळ्यांनी मी डिटेलमध्ये सांगतो. आता AP अपॉन CP आहे, हे तर समजा व्हॅल्यू आपण 1 घेतली, 1 घ्यावी लागेल ना, काही व्हॅल्यू नाही म्हणजे 1. CPला तिकडे पाठवलं मी, तो डिवाइडचं काय होणार, मल्टिप्लाय. थोडक्यात ते दोन्ही एकमेकांना कसं होणार, इक्वल. म्हणजे ही झाली तुमची एक साईड इक्वल झाली. मग जशी ही एक साईड इक्वल होईल तशी ही साईड इक्वल होईल, म्हणजे S आणि S इथंच मिळालं. मग आता तुम्हाला 3 टेस्ट आहे मी शिकवले, AA, SS आणि SSS. आता जर 3 साईड दिले असतं तर आपला आन्सर SSS टेस्टने झालं असतं, बरोबर. AA टेस्ट तर नाहीच आहे, कारण की इथं अँगल नाही दिलं आहे. कारण की AA टेस्टमध्ये दोन्ही अँगल लागतात, जे मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं, क्वेश्चन नंबर 7 पाहिला, 6 पाहिला, 5 पाहिला, सेम AA टेस्टने आलं होतं. म्हणजे हा क्वेश्चन जो आहे कोणत्या टेस्टने सिमिलर आपण दोन ट्रायंगल दाखवू शकतो, तर SAS. कारण की 2 S तर आपण काढले, फक्त एक अँगल काढायचा आहे. मग एक अँगल आपण कोणतं घेऊया, व्हर्टिकली अपोजिट. मग अँगल APB, अँगल APB कॉन्ग्रंट अँगल DPC. काय लिहायचं सांगायचं विद्यार्थ्यांनो, इथे लिहायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल. आणि हे कसं कळतं, याचं मधलं जो लेटर आहे P तो इकडं आहे, तो व्हर्टिकली अपोजिट अँगल झाला. मग हे झालं SS टेस्ट. SS कसं, S हे झालं एक, A हा झाला अँगलचं एक पेअर आणि हा झाला S. मग SAS मला याचं देअरफॉर ट्रायंगल ABP सिमिलर टू ट्रायंगल CDP याचं SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हे सिमिलर दाखवलं ना, आता तुमचं काम झालं. आता शेवटचा क्वेश्चन आहे तो आपण पाहून घेऊया. मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढचा काही भाग इंटरेस्टिंग मग इंग्लिशचा असेल किंवा मॅथमॅटिक्स 1चा असेल किंवा सायन्सचा असेल. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. हे लिहून घ्या तुम्ही. स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 9 मध्ये पहा. इन द फिगर ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC पॉईंट D ऑन साइड BC. आता या ट्रायंगल ABC मध्ये पॉईंट जो D आहे, हा D आहे तो पॉईंट BC वर आहे. म्हणजे साइड BC वर आहे, पॉईंट BC वर नाही, साइड BC वर आहे. इज सच दॅट अशा प्रकारे आहे, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. मग अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. म्हणजे हा अँगल जो आहे BAC हा इक्वल आहे ADC ला. बघा इथं साइन तुम्हाला काढून दिले. प्रूव्ह दॅट CA² इज इक्वल टू CB इंटू CD. म्हणजे तुम्हाला आता इथं काय करायचं, CA² इज इक्वल टू CB इंटू CD दाखवायचं आहे. काय करणार याच्यामध्ये बघा, आपण सगळ्यात पहिले आपल्याला इथं 2 ट्रायंगल घ्यायचं आहे. मग ट्रायंगल ABC आणि DAC घेऊया. मला याचं इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DAC. आता या 2 ट्रायंगलमध्ये सगळ्यात पहिले एक तर तुम्हाला गिवन मध्येच दिलंय. मग गिवन मध्ये काय दिलंय, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC. मग BAC इज इक्वल टू ADC. मग इथं काय लिहिणार तुम्ही, गिवन लिहिणार, हो की नाही. चला आता पुढचा भाग काय आपल्याला, A टेस्ट झाला. A टेस्ट म्हणजे A टेस्ट वापरायचं आहे, त्यातला एक A झाला. एक A काढायचं तुम्हाला. कोणता काढणार सांगा. तुम्ही याच्यामध्ये अल्टरनेट अँगल नाही काढू शकत, कारण की कुठेही तुम्हाला Z आकार दिसत नाही ना. तुम्ही इथं वर्टिकली ऑपोजिट काढू शकता, जे आत्तापर्यंत आपण पाहिलं. मग इथं कोणतं काढाल तुम्ही, तर कॉमन अँगल. बघा कसं, या दोघांमध्ये C आणि C, A आणि A हे दोन्हीही लेटर कॉमन आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. समजा आपण C घ्यायचं ठरवलं तर कसं आहे ना, अँगल ACB ओके, कॉमन अँगल कोणतं आहे ना,
ACD, मग तुम्ही ACB बोलला आणि ACD म्हटलात किंवा ACB लिहिले तुम्ही आणि DCA म्हटलात तरी चालेल. मी इथं काय येतो ACD लिहितो, अँगल ACD. सी शब्द मध्यभागी आला तर काय लिहायचं इथं कॉमन अँगल. मग इथं लिहायचं कॉमन अँगल. ठीक आहे. मग आता झालं. कोणती टेस्ट आली सांगा इथं, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DAC. रिझन लिहायचं ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. झालं ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता आपण काय करायचं आहे, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर आपण काय करतो, साईड प्रपोर्शनमध्ये घेतो. मला याचं AB/DA इज इक्वल टू BC/AC इज इक्वल टू AC. हा इथला AC/DC. रिझन लिहायचं CSST. चला बघूया प्रूफमध्ये तुम्हाला काय दिलं होतं, CA². मग आता मला सांगा CA² म्हणजे CA किती वेळा पाहिजे, दोनदा पाहिजे, बरोबर ना. जेव्हा 2 CA असेल तेव्हा तिथं CA² होईल. मग इथं CA दोनदा कुठे बघा, इथे एक आहे आणि इथे एक आहे, राईट. CB म्हणजे BC आणि CD म्हणजे DC. मग इथे बघा BC आहे, इथे CD आहे. मग याची गरज आहे का आपल्याला, नाही. मग इथे या सरळ करून लिहूया, BC आहे ते इथं CB पाहिजे त्यांना, तर CB लिहिला, AC ॲज इट इज लिहिलं, इथे AC लिहिलं ॲज इट इज लिहिलं आणि DC आहे इथं. तर आपल्याला आन्सर क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, CD दाखवा. आपण याला CD केलं. ओके. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं, ACने ACला मल्टिप्लाय केलं तर झालं AC² आणि CBने याला केलं तर झालं CB × CD. मग अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9 सुद्धा आपण सक्सेसफुली कंप्लीट केला आहे. आणि मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना छान वाटते, व्हिडिओ बघायला आवडतोय आणि तुम्ही एन्जॉय पण करतात आहे, नोट्स पण काढतात आहे. सगळ्यांनी करा. कोण नोट्स काढत नसेल तर नोट्स काढा, कारण की तुम्हाला याचा पुढे उपयोगी होणार आहे. पुढे आपल्याला खूप कमी दिवस होतील आपल्याला, म्हणजे एकंदरीत सर्वच जेव्हा लॉकडाऊन उठेल, ऑगस्टमध्ये उठेल किंवा सप्टेंबरच्या 1 तारखेपर्यंत उठेल, जेव्हा कधी उठेल तेव्हा तिथून पुढे आपल्याला खूप कमी दिवस आहे शिकण्यासाठी. त्यामुळे आत्तापासून तयारी करा, सगळं नोट्स काढा, समजून घ्या, रिव्हिजन करा. संडेला पूर्ण एकदा काय करायचं, पहिल्यापासून वाचून घ्यायचं. तर मला आनंद होतोय की तुम्ही सगळे अभ्यास चांगल्या प्रकारे करत आहात. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया इंग्लिश, सायन्स किंवा मॅथमॅटिक्स 1चं काय जे आहे, जो भाग आहे. आणि इंग्लिशचं बरेच दिवस झालं कोणताही लेसन आपण नाही अपलोड केलेला ॲज अ व्हिडिओ म्हणून. मग तो आपण उद्या एक बघू आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस 1.4चा भाग बघूया. तर भेटूया चला विद्यार्थ्यांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.